तर जय महाराष्ट्र भावांनो, कसे आहात? बरे आहात ना? तर आज गेलो तो कामावरती. मला दुसऱ्या कामावर जायचं होतं. ह्याला इथं काम लावलं. काय करायचं तर काय ना ते सांगितलं. चला म्हणलं पाय बांध, तोपर्यंत पप्पा येतील. तिथून निघलो आपण दुसऱ्या कामावरती. गणाला घेतलं आणि तिथून निघालो दुसऱ्या कामावरती. कुरवाडीत पोचलो, कामावरती गेलो. तर हे काम आहे. तिथून सामान घेतलं, गणाला सामान घ्यायला लावलं सगळं, कारण दुसऱ्या कामावर जायचं तिकडं प्लॅस्टर करायचं थोडं म्हणजे असं आहे ना थोडंसं. मग तिथून सामान घेतलं आणि तिथून निघालो दुसऱ्या कामावरती. तिथून गेलो गावात म्हणजे कुरवाडीत. हे बघा हे काम आहे समोर दिसतं इथं. तर बघा असं काय काम आहे. मी झालेलं आहे पूर्ण, थोडंसं राहिलं. नंतर त्याला म्हणलं दांड्या दे वरतून, मी खाली घेतो पायडा म्हणून. त्याला दिलं. नंतर सिमेंटचं पोतं उचलं माल कालवायला एक दिलं आणि अजून एक दिलं. नंतर तो काय कालवा. तिथून गेलो, टिपणी राहिली. ती गाणाला टिपणी नव्हती आणली. टिपणी आणायला गेलो चाललो आपण. तर बघा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचं काम चालू आहे वाटतं साईटून. म्हणून जरा हे अहिल्यादेवी होळकर यांचा चौक, तर यांची जयंती आहे म्हणून हे कॉलमचं असं काय झालं आहे. हे कंप्लीट झालं बघा, असं दिसते. हा आमचा गाणं कसा असते बघा. तर बघा हा पूर्ण कॉलम झालेला आहे. तिथून परत तो तिसऱ्या माझं काम होतं, नंतर थोडं राहिलं, मग ते जाऊन केलं. तर हे बघा MGP कॉलेज. तिथून चाललेलो घराकडं. मी ते सकाळी तुम्हाला बोलले ना अहिल्यादेवी होळकरचं, त्यांची जयंती आहे. मग ते डेकोरेशन चालू होते का बघा, कसं वाटतं. भारी वाटलं तर कमेंट करून सांगा. तिथून निघालो घरी. तर आजचा व्लॉग इतका होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.